नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. टॉप 9 बातम्यांमध्ये आता आपण बघत 9 मोठ्या महत्त्वाच्या बातम्या. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू. राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजे नौटंकी. चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून टीका. धनंजय मुंडे आज पत्रकार परिषद घेणार. वाल्मिक कराडवर आरोप करताना विरोधकांकडून धनंजय मुंडेंकडे बोट. मुंडे काय बोलणार याकडे लक्ष. तर सोलापुरात बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध. आज ग्रामपंचायत बंदची हाक. केंद्रात जाणार होतो पण राज्यात माझी गरज असल्याचं सांगितलं. मग आता काय झालं? भुजबळांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष सवाल. तर निर्णय घेण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया. नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला. अजित पवारांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा. तर लोकसभेत पाठवणार होते तिथेही थांबवलं. तरुणपणाची व्याख्या नेमकी काय? छगन भुजबळ यांचा सवाल. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले. मुंबईत महत्त्वाची बैठक. परिसरात भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी. बिनकामाचे मंत्री मंत्रिमंडळात आणि कामाचा नेता बाहेर. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची सरकारवर टीका. तर भुजबळांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार. सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान. माणिकराव शिंदेंचा छगन भुजबळांवर नाव न घेता निशाणा. तर अजित पवार छगन भुजबळांना नक्की संधी देतील. हिरामण खोसकरांकडून विश्वास व्यक्त. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या बॅनरची नाशिकमध्ये चर्चा. कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा फोटो गायब. तर भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा मात्र फोटो.